तर शिंदे गटातील दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यातल्या फ्री स्टाईलचे सीसीटीव्ही दाखवा असं आव्हान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत दिले। तर अशी फ्री स्टाईल आमच्यात झालीच नाही, सीसीटीव्ही पाहायला काही हरकत नाही असं उत्तर दादा भुसेंनी दिलं। आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसेंमधल्या वादाची विधान परिषदेतही चर्चा झाली। नेमका काय प्रकार घडला यावर विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोरेंनी त्यांच्याकडे आलेला अहवाल वाचून दाखवला। तसंच वायरिंगच्या कामामुळे सीसीटीव्ही उपलब्ध नसल्याची माहिती त्यांनी दिली। त्यावर लगेचच सभागृहात एकच हशा पिकला। मेन फोरच्या दिशेने जात असताना ये तो सिर्फ झांकी है, अभी बहुत कुछ होना बाकी है असा टोला ठाकरे गटाचे प्रतोद अजय चौधरींनी शिंदे गट राड्यावर लगावलाय। गँगवर दारावर आलंय, काय घडलं ते सांगावं अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी दिली। शिंदे गटाचा राडा पाहून लोकशाही रडली असेल अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस दिली। तर सरकारचं गँगवर कुठपर्यंत आल्याचं हे उदाहरण असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली आहे। विधिमंडळात मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत। शिंदेंनी दादा भुसे आणि महेंद्र थोरवे या दोघांनाही झापल्याची सूत्रांची माहिती। तर मुख्यमंत्री शिंदे आणि दादा भुसे यांच्यात त्यानंतर बैठकही झाली। ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला होता त्या विरोधकांना कायदा सुव्यवस्थेवर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं। मंत्री असताना जितेंद्र आव्हाडांनी सरकारी बंगल्यावर कर्मसेंना बेदम मारहाण केली, तेव्हा कुठे गेलेले आव्हाडांचे संस्कार आणि संस्कृती असा सवाल शिंदेने विधानसभेमध्ये केला।